आयुष्याल गुड मॉर्निंग. शिक्षकांशी संवाद या सत्रामध्ये आपण परवापासून 9:05 सकाळी एक सदर चालू केलेला आहे. काल आय वॉज नॉट वेल, दॅट्स वाय कालचा गॅप झाला. बट हे अविरतपणे दररोज सकाळी 9:05 हे थोडक्यात ऑनलाईन चर्चासत्र, बट चर्चासत्र म्हणता येईल का याला तर नाही, बट ऍटलिस्ट वन वे. सो तुमच्या बाजूनं काय असेल तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये त्याप्रमाणे मला काय सूचना करू शकता. बरं, आजचा विषय आहे की सध्या एक्झाम संपलेले आहेत आणि सर्वजण आता पेपर चेक करताय. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, जर आपण विद्यार्थ्यांचे आन्सर शीट प्रॉपरली चेक केले तर त्या ठिकाणी आपल्यामधील शिक्षक पुन्हा एकदा खळबळून जागा होतो आणि त्या ठिकाणी आपल्याला करेक्ट समजतं. म्हणजे पेपर चेकिंग हे खऱ्या अर्थानं एक विशिष्ट प्रकारचं टीचर्ससाठी उपलब्ध असलेलं ट्रेनिंगसाठीचं भांडार आहे. म्हणजे आपण त्या ठिकाणी एक्झामिनरच्या दृष्टिकोनातून ते आन्सर शीट बघत असतो, तो पेपर बघत असतो आणि आपण काय अपेक्षा करतो विद्यार्थ्यांकडून, हा दृष्टिकोन त्या ठिकाणी आपला निर्माण होतात. मग जर आपली काहीतरी अपेक्षा आहे की या विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे त्याचं आन्सर एक्सप्रेस करावं, असं आपलं एक्सपेक्टेशन असतं की असं असतं त्या ठिकाणी ग्राफ टाकावेत किंवा काहीतरी पिक्टोरियल प्रेझेंटेशन करावं. असं जेव्हा तुम्हाला वाटतं ना, लक्षात ठेवा की तेव्हा तेव्हा तुम्हाला त्या त्या गोष्टी शिकायला मिळतात. म्हणजे आपण जर पेपर चेक केले, पेपरमध्ये आपल्याला असं वाटलं की विद्यार्थ्यांनी हे केलं पाहिजे, अर्थात आपण टीचिंग करताना काय केलं पाहिजे हेच ते मुद्दे आहेत. सो पेपर चेकिंगला एका ट्रेनिंगच्या स्वरूपात घ्या आणि त्याप्रमाणे आपल्या जे काही शिक्षण पद्धती आहे, आपली टीचिंग मेथडॉलॉजी आहे, त्यामध्ये बदल करा. इफ यू टेक पेपर चेकिंग सिरियसली, यू आर गोइंग टू बिकम अ ग्रेट टीचर इन युअर लाईफ. हा छोटासा संदेश आजचा आहे. ओके, बाकीचे अपडेट असे आहेत की वी वर सर्चिंग फॉर इंग्लिश. सायन्स मध्ये पण काही एक टीचर आपल्याकडे आहेत, मात्र आणखीन एक टीचर कमीत कमी किमान आपल्याला पाहिजे आहेत. देन वी वॉन्टेड टू ब्रिज द गॅप इन मॅथ्स डिपार्टमेंट ऑल्सो. तर आजची खुशखबरी अशी आहे की हे तिन्ही टीचर्स जवळजवळ भेटल्यासारखे आहेत, बट वेट आय एम ट्राईंग फॉर 3 more टीचर्स. सो वी मे एक्सपेक्ट अराउंड 6 टीचर्स दिस फॉर द नेक्स्ट अकॅडमिक इयर. आणि याच वीकमध्ये त्यापैकी एक टीचर आपल्या स्कूल कॅम्पसला व्हिजिट करणार आहेत. अँड देन he'll think or he will have plan about other teachers की कोणते टीचर्स कुठून आपल्याला उपलब्ध करवायचे याविषयी विस्तृत चर्चा या वीक मध्ये होईल. So this is very good thing for all the students and teachers and parents. So I am very thankful to God and actually ethical behavior of all the teachers and students and parents. कारण का सगळ्यांच्या प्रामाणिकपणाशिवाय या गोष्टी घडून येऊ शकत नाही. दुसरी आणखीन एक गोष्ट सांगतो की माझ्यापर्यंत फीडबॅक असा आहे की स्वतः टीचर्सने सांगितलं की सर, अगोदर टीचर्स कंप्लेंट करायचे की सर आतून आग लागत नाही शिक्षकांना, काही शिक्षकांना. तर तुमच्यापैकीच काही शिक्षकांनी सांगितलं सर आतून आग तर नाही, मात्र कुठं कुठं ठिणगी दिसायला लागलेली आहे. सो हे पण आपल्यासाठी खूप महत्वाची बाब आहे. दुसरा पॉइंट माझा संपलेला आहे. तिसरा मुद्दा असा आहे की इथून पुढच्या जे अकॅडमिक इयर येणार आहे, याच्यामध्ये आपलं मेन थीम असणार आहे गप्पांमधून शिक्षण. मी याचा उल्लेख कालच्या व्हिडिओमध्ये पण केला होता, अर्थात परवाच्या व्हिडिओमध्ये. गप्पांमधून शिक्षण हा मुद्दा ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस त्या शिक्षकाला त्या विशिष्ट विषयामध्ये, विशिष्ट टॉपिकमध्ये किंवा टॉपिकच्या त्या छोट्याशा भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात एक्सपर्टीज गेन करावं लागतं. Until unless teacher has expertise,
in a particular area, he cannot convert the contents of that particular subject or topic into a discussion or into chat. सो मनमुरादपणे त्या विषयामध्ये गप्पा मारता आल्या पाहिजेत. दुसरी गोष्ट मी तुम्हाला परवा बोललो होतो की आपण फुल लाईफ टाईम आपला मग दिवसभर असेल, महिनाभर असेल किंवा पूर्ण जीवनभर असेल, आपण एकाच विषयात जगत असतो जास्तीत जास्त. अर्थात दुसरे विषय पण असतात, मात्र सर्वात जास्त जे जगणं असतं आपलं ते आपल्या भाषेमध्ये असतं. तो भाषा विषयाला कमी लेखून अजिबात चालणार नाही. अर्थात याविषयीचा उल्लेख माझा संध्याकाळच्या 5 to 6, आता सध्या आपण त्याला ऍडजस्ट केलेला आहे 6 to 7 ला, युपीएससी फाउंडेशन दादर या कोर्सच्या दरम्यान मी या गोष्टींना थोडंसं अनन्यसाधारण महत्व देण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे भाषा ही आपल्या जीवनाचा अतूट भाग आहे. भाषा ही दोन प्रकारची, परत व्हर्बल लँग्वेज आणि नॉन व्हर्बल लँग्वेज. म्हणजे इतर विषय आपण कमी जगतो, मात्र भाषा विषय खूप जास्त मोठ्या प्रमाणात जगतो. म्हणून भाषा विषयावरचं जे काही फोकस आहे तो खूप जास्त असला पाहिजे शालेय जीवनामध्ये. तात्पर्य पुढच्या वर्षीचं आपलं जे काही फोकस असेल, एज्युकेशन सिस्टम असेल, दॅट इज गोइंग टू बी गप्पांमधून शिक्षण. यासाठी तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टसाठी वेगवेगळी कार्यशाळा होईल, वेगवेगळे वर्कशॉप होईल. आपण प्रॅक्टिकली त्याचा आनंद घेऊ अँड आपल्या मुलांना क्लासरूम मध्ये कमी आणि क्लासरूमच्या बाहेर जास्त फिरवायचं आहे. जिओग्राफी असेल, हिस्ट्री असेल, सायन्स असेल, मराठी असेल, हिंदी असेल, इंग्लिश असेल, फॉर ऑल द सब्जेक्ट, सर्व सब्जेक्टसाठी त्यांना आपला क्लासरूमच्या बाहेरच काढायचं, गप्पा मारत मारत त्यांना कॉन्सेप्ट समजून सांगायचं. कारण तुम्ही जे बोर्डवर एक्सप्लेन करता त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त इम्पॅक्टफुल शिक्षण जे आहे ते प्रॅक्टिकल एज्युकेशन आहे. सो प्रॅक्टिकल एज्युकेशन आपला पुढचा टप्पा आहे एज्युकेशन मध्ये सुधारणेचा. तर ते आपण यावर्षी पुरेपूर अनुभवू आणि अवलंबू. फाईन. मी मुद्दामच 5 ते 7 मिनिटाचं हे असं दररोज शिक्षकाशी संबंधित या सदरामध्ये हितगुज म्हणा किंवा त्याला आपण कनेक्टिंग विथ द टीचर्स, कनेक्टिंग विथ द पॅरेंट्स, कनेक्टिंग विथ द स्टुडंट्स, आणि हे लेक्चर सर्वांसाठी ओपन आहे. याला पॅरेंट्सही बघतील, स्टुडंट्सही बघतील आणि टीचर्सही बघतील. आणि याच्या मार्फत आपल्याला अनेक गोष्टींसाठी जो गॅप आपला तयार होतोय कम्युनिकेशन मधला, तो गॅप भरून काढण्यासाठी या सदराचा उपयोग होणार आहे. ऑल राईट. काही तुम्हाला अपेक्षा असेल एखादा मुद्दा त्याच्यावर बोलायचं, ऑफकोर्स उद्याचा मुद्दा मी आताच सांगतो थोडक्यात. जे पहलगामचा हल्ला झाला याच्यावर थोडंसं मी भाष्य करणार आहे. तर उद्याचं भाष्य त्याच्यावर असेल की शाळेचा याच्यामध्ये काय रोल असला पाहिजे. सो ॲज द मेंबर्स ऑफ द एज्युकेशनल सिस्टम आपण काय केलं पाहिजे, हे आतंकवादी हमले थांबवण्यासाठी आपण पण काय करू शकतो का, तर याच्याविषयी आपण विशेष चर्चा उद्याच्या शिक्षकांशी संवाद या सत्रामध्ये करू. टिल देन आय विश ऑल व्हेरी गुड डे. टेक केअर. गुड बाय.